विजय मिळवला होता। आणि कालचा दिवस आपण पाहिला तर कालच्या दिवसामध्ये सुद्धा एक पानशेत आणि वेळूक या संघामध्ये मॅच रंगली होती, परंतु वेळूक संघाने शिरोशी आणि वेळूक संघामध्ये मॅच रंगली होती आणि तिथे वेळूक संघाने बाजी मारले। आणि आजचा दिवस बघूया कोणाच्या नावावरती होताना पाहायला मिळेल। शेवटची आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळेल। एका बाजूला टाकी पठार टीम तर एका बाजूला आपण पाहू शकाल आवळपाडा। मॅचने पंचाने ग्रीन सिग्नल दिलाय, मॅचला होते सुरुवात। पहिला चेंडू टाकला जाईल दशरथच्या माध्यमातून। चला मॅचला करायची सुरुवात दशरथ, आपण चेंडू घेऊन जायचा आहे मॅचला पहिल्या बॉल मध्ये टाकण्यासाठी सज्ज होईल। गोलंदाज दशरथ, फलंदाज आपण पाहू शकाल भरत भोईर पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय। आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅचचा पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती स्टेट ग्राउंड चेंडू खेळला गेलाय। सर्वात सेफ फटका म्हणून म्हटला जातो क्रिकेटच्या माध्यमातून। तो चेंडूवरती जर पाहायला गेलं तर कॅमेरामॅनला सलामी करत चेंडूवरती पहिल्याच भरत भोईरच्या बॅटमधून आला चौकार। दशरथ पुन्हा चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल। सध्याच्याकडे जर पाहायला गेलं तर पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार भरत भोईरना। पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल गोलंदाज दशरथ। पुन्हा एकदा हवेमध्ये फटका, शतरक्षक तिथे जोडले जातील की नाही पाहायचा। शतरक्षक तिथे नव्हते, चेंडू पडल्यानंतर तिथे सुंदर झेल टिपण्याचा प्रयत्न झाला जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती नक्कीच चेक करावं लागेल, कारण सध्याच्या घडी जर पाहायला गेलं तर चौकार आहे। पंच सांगतायत की 4 धावा आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळेल। नक्कीच इथे जर पाहायला गेलं तर रेषेवरती येस येस चौकार आहे। या 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलं जाईल धावफलकावरती। 4 ने पुढे सरकली जाईल 8 धावा धावफलकावरती। दशरथ थोडासा महागडा गोलंदाज बॅक टू बॅक 2 चौकार भरत भोईरने ठोकले दशरथ या गोलंदाजावरती। पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू स्वतःच्या फॉलोवरती क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक आले अजितने चेंडू अडवला, फेकी झाला सिंगलच मिळेल आणि सिंगलच्या दाबीने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळतील। पहिली ओव्हर आजुरी प्रगती पदावर असताना 9 धावा धावफलकावरती जोडले जातात। ही मॅच मात्र काटेकी टक्कर होईल याच्यामध्ये शंकाच नाही, कारण दोन्ही संघ जर पाहायला गेले तर तुल्यबल संघ आहेत। एक आदिवासी संघ तर एक जनरल संघ मैदानाच्या आतमध्ये डोळकांबा असोसिएशन मध्ये जोडले जात आहेत। आजच्या दिवसातील शेवटची आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते। एका बाजूला आवळपाडा टीम तर एका बाजूला टाकी पठार संघ। स्ट्राईक वरती प्रशांत कोर। ओहो, हा चेंडू जर पाहायला गेला तर थोडासा ऑफस्टंपच्या बाहेर आहे, पंचाने दंडित केलं या चेंडूला। दोन्ही हात समांतर म्हणजे हा चेंडू आला अवांतर। एक्स्ट्राची धाव जोडली जाईल आणि एक्स्ट्राच्या धावेने धावसंख्या धावफलकावरती 10 धावा जोडल्या जातील। चांगली मॅच, सुंदर मॅच रंगेल याच्यामध्ये शंका नाही। प्रशांतने मात्र पहिल्या मॅच मध्ये काय सुंदर कामगिरी केली होती, 54 धावा बनवल्या होत्या। आता पुन्हा एकदा सध्य होईल का ती फलंदाजी पाहणं तितकंच महत्वाचं ठरू शकते आपल्या टीमसाठी। फटका आलाय परंतु फसला पडलाय। क्षेत्ररक्षक 2-2 धावतायत। गुरु चेंडूवरती आता गुरुने कॉल दिला की काय असं म्हणायला लागलंय, कारण कॉलिंग मी म्हणेल चुकलंय, कारण गुरुला कॉलिंग देणं तितकं महत्वाचं नव्हतं, कारण सध्याच्या घडी जर पाहायला गेलं तर कॉलिंग मध्ये चुकी झालेली पाहायला मिळते, कारण एक क्षेत्ररक्षक थांबला गेला आणि गुरुनं जास्त तेज घेतलं, परंतु कॉल कोणी कोणाला दिला हे आपल्याला कळू शकणार, पण त्या दोघांमध्ये नक्कीच तालमेल हुकलेला होता आणि या चेंडूवरती झेल व्हायचा होता, तिथे 2 धावा प्राप्त झाल्या। या 2 धावाला प्रशांत कोर एक महत्वाचा गडी होता, त्याला मात्र मोठा फटका खेळण्यास संधी मिळाली आहे पुन्हा एकदा, कारण त्याचा जीवदान मिळाला आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलेल का हा फलंदाज पाहणं गरजेचं राहील। नक्कीच पुन्हा हेलिकॉप्टर उडवलाय आणि पुन्हा एकदा कॉलिंग होताना पाहायला मिळेल, परंतु पुन्हा एकदा अजित आणि गुरु या दोघांमध्ये टक्कर होता होता राहिली, कारण कॉलिंग वारंवार चुकली जाते दोघांमध्ये। एकाकडे पाहायला जाईल तर गुरु आणि अजित एकाकडे कॉल होणं महत्वाचं होतं। ज्ञानेश्वर सांगतायत की एकाला कोणाला तरी कॉल द्या आणि एकच कोणीतरी चेंडूवरती धावा। दशरथ करेल काय, तर आपल्या संघासाठी एक चांगली कामगिरी करतोय दशरथ। 2 चेंडूवरती 2 वेळा प्रशांतचा झेल आपण सोडतात, त्याचा पुरेपूर फायदा उचलेल याच्यामध्ये शंका नाहीये, कारण या चेंडूवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेने धावफलक जोडलं गेलं धावफलकावरती। एकूण टोटल 12 धावा धावफलकावरती। चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते दशरथच्या माध्यमातून।
हो आता मात्र जर पाहायला गेलं तर हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. पंचांकडे दाद मागतायत, पंच मान्य दात मात्र स्वीकारलेली नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळेल. कोणत्याही प्रकारची धाव नाही, या चेंडू डॉट पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, थोडंसं कमबॅक राहिलं या चेंडूवरती. शेवटच्या अंतिम क्षणाला जर पाहायला गेलं तर दशरथने सुंदर गोलंदाजी केली. दोन वेळेस मात्र मोठे पटके खेळले प्रशांत, त्याचा मात्र धावसंख्या 12च्या घरामध्ये. ओके, बरोबर 14 आहेत. 14 धावा झालेल्या आहेत. स्कोरर मध्ये थोडस बदल पाहायला मिळाला, कारण थोडस चुकी झाली होती. कारण डबल मध्ये 2 वेळा झालेलं होतं, ते मात्र स्कोरर मध्ये लिवायचं राहिलेलं. या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 14 धावा झाल्यात. ओके, 14 धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्डवरती. आणि 14 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 14. प्रशांत जर पाहायला गेलं तर 3 चेंडूवरती 4 धावा. त्यानंतर 3 चेंडूवरती भरत 9 धावा. आणि एकूण टोटल संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. पहिली ओव्हर समाप्त झाली. अजून उर्वरित 3 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. तर समीर गोलंदाजी मार्कर सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती भरत होईल. एक आक्रमक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहावंस मिळतोय. तर बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल ते मात्र पाहायचं आहे. सध्याच्या घडीला चांगली कामगिरी होताना सुरुवात तर मी म्हणेल आवळपाडा संघाने चांगली केली आहे, परंतु खराब सुरुवात मी म्हणेल टाकी पठार संघाच्या माध्यमातून झाली. 2 झेल सोडले. पुन्हा एकदा फटका बसलाय हवेमध्ये चेंडू. आता अजित बघूया, सॉरी गुरु आलेत पुन्हा एकदा. आता गुरु चुकी करणार. 2 वेळा चुकी झाली, तिसऱ्यांदा चुकी होणार नाही. आणि समीरला मात्र सॉरी भरतला मात्र जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. आवलपाडा संघाचा एक महत्वाचा स्टार मैदानाच्या बाहेर डीजे रमेश. थँक्यू. सुंदर असं सॉंग आपण ऐकलं रमेश डीजेच्या माध्यमातून. त्यांचे आपण करूया शब्दसुमनाने गोड कौतुक. मैदानाच्या आतमध्ये रंगलेली मॅच, शेवटची आणि अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहावास मिळते. समीरने पहिल्या चेंडूवरती एक महत्वाचा गडी बाद घेतला. कॉटन बोल्ड सुंदर झेल मात्र गुरुच्या माध्यमातून पाहायला मिळाला. आणि भरत भोईरला मात्र जावं लागतंय मैदानाच्या बाहेर. त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समीर शिंदे. तर बघूया कशा प्रकारे कामगिरी राहील समीरची. समीर अँड समीर. समीरचा फटका बसलाय हवेमध्ये. चेंडू आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि समीरला सुद्धा जावं लागतंय. बॅक टू बॅक दुसरा गडीबाद समीर शिंदे मैदानाच्या बाहेर. डीजे पुन्हा एकदा संधी मिळते रमेशला. रमेश शांके सुंदर सुंदर अशी गाणी वाजवत प्रेक्षकांचे मन जिंकणारे गाणे वाजले जातात आज डीजेच्या माध्यमातून. रम्याचंही करूया आपण कौतुक, परंतु आवळपाडा संघाला 2 बॅक टू बॅक मोठे झटके लागले. महत्वाचे गडी बाद झाले समीर आणि भरत भोईर. एक समीरनं चांगली गोलंदाजी केली. आता मात्र निखिल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी सज्ज होताना पाहिलं लेफ्ट हँड बॅट्समन. बघूया पुन्हा आता समीर चेंडू घेऊन जातो. बॅक टू बॅक 2 गडी बाद घेतले. तिसरा मिळेल का? आणि नक्की जिथे फटका फसलाय तिसराही मिळालाय. समीरने हॅट्रिक घेतले. निखिलला सुद्धा जावं लागेल मैदानाच्या बाहेर. हो काय गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, पूर्णपणे कमबॅक. आता मात्र या असोसिएशन मध्ये जर पाहायला गेलं तर प्रथमच ही पहिली मॅच खेळत असताना टाकी पठार संघ काय कामगिरी करते. सुंदर कामगिरी, कौतुक करावं तेवढं कमीच आहे गोलंदाज समीरचं. डीजे रम्या.
घेतले त्याने 3 चेंडूवरती 3 विकेट घेतल्या महत्वाच्या विकेट समीर आणि भरत आणि निखिल पुन्हा चौथा इथे कव्हरच्या डोक्यावर चेंडू केलाय कव्हरच्या शितेने तिथं एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय आणि आता ती जी मध्ये चेंडू निघून चाललाय बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मात्र क्लासिकल फटका पाहायला मिळाला आणि आपल्या संघाच्या दृष्टीने धावसंख्येला गती मिळते 3 गडी बाद 18 धावा थोडंसं आपण पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया रमेश
या चेंडूवरती थोडंसं क्षेत्ररक्षक समीरकडनं चुकी झालेली पाहायला मिळाली, कारण थोडेसे पुढे आले त्यानंतर सोपा झेल होता परंतु झेल कार्य करू शकले नाही. त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि बाउंड्रीच्या बाहेर गेल्या 4 धावा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न राजेश या फलंदाजाचा, परंतु बॅट आणि बॉलचा प्रॉपर कनेक्शन आता टायमिंग जुळवता आला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, कोणत्याही प्रकारची धाव नाही. शेवटची आणि अंतिम मॅच महत्वाची रंगली जाते. जो संघ जिंकेल त्याच्या नावावरती एक चमचमणारी ट्रॉफी मात्र आपल्याला पाहावाच मिळणार आहे. तर बघूया कोणत्या ट्रॉफीचा मानकरी ठरेल आजच्या दिवसामध्ये, ते पाहायचं आहे. 27 धावा दफलकावरती लागल्यात. तर इथे मिडो आपला क्षेत्ररक्षक आहे, ते सुंदर फिल्डिंग पाहायला मिळेल, सिंगल मिळेल आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या दफलकावरती 28. चांगली कामगिरी. 1-1 1-2 करून मध्ये मध्ये चौकार सुद्धा मारले जातात अवलपाडा संघाकडनं आणि या धावीला आकार देताना पाहायला मिळते अवलपाडा संघ. 28 धावा दफलकावरती. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर या चेंडूवरती चांगली कामगिरी. 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या दफलकावरती पुन्हा एकदा जोडल्या जातील. एकूण टोटल धावा 31 धावा. 3 गडी बाद 31 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. जवळ जवळ पाहायला गेलं तर ही ओव्हर समाप्त झालेली आहे आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 31 जोडलेल्या पाहायला मिळत आहेत. शेवटची आणि अंतिम ओव्हर या विनिंग मधली पाहायला मिळणार आहे. तर स्ट्राईक वरती राजेश, नॉन स्ट्राईक वरती प्रशांत. प्रशांत मात्र 2 मॅच कुठेतरी शांत राहिलेला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅच मध्ये फार आक्रमकता दाखवत होता, मोठे पटके खेळत होता. या मॅच मध्ये सुद्धा त्याची फलंदाजी पाहायला मिळाली नाही. तर बघूया पुन्हा गुरु इथे चांगली गोलंदाजी. क्लीन बोल्ड झालेला आहे. फलंदाज राजेशला जावं लागेल पहिल्या चेंडूवरती मैदानाच्या बाहेर. चौथा गडी बाद होईल अवलपाडा संघाचा. स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल प्रशांत पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होईल. हो, पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू केला एक्स्ट्रा डीप. एक्स्ट्राला तिथे ज्ञानेश्वर चेंडूवरती आले, चेंडू अडवलाय. फेक होईपर्यंत 1 धाव झाली. पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट पाहायला मिळते आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 4 गडी बाद 33 धावा. समीकरण जर पाहायला गेलं तर पूर्णपणे थांबवलं गेलं आहे सध्या आपण 6 स्टार अवलपाडा संघाला. परंतु मागची मॅच सुद्धा अशीच होती, लो स्कोर मॅच होती. लो स्कोरमध्ये पूर्णपणे मात्र थांबवलं गेलं टेंबुर्ली संघाला आणि ही क्वालिफायरची मॅच आहे आणि क्वालिफायरची मॅच जर पाहायला गेलं तर पाहिजे तेवढी रंगवता आली नाही 6 स्टार अवलपाडा संघाला. मोठी धावसंख्या जमवता आली नाही. परंतु बॉलिंगच्या नावावरती पुन्हा एकदा चेंडू ज्ञानेश्वरकडे जातोय. तिथं क्षेत्ररक्षक आहेत ज्ञानेश्वर. चेंडू अडवला जाईल. 1 धाव कंप्लीट झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही आणि या सिंगलवरती समाधान मानावं लागेल आणि सिंगलने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 34. 4 गडी बाद 34. शेवटची अंतिम ओव्हर चालू आहे, महत्वाची ओव्हर चालू आहे, हाणामारीची ओव्हर चालू आहे. परंतु प्रशांतकडे क्षमता आहे आणि ती प्रशांतला क्षमता दाखवावी लागेल, कारण सध्या आपण त्याच्याकडे स्ट्राईक तर आली आहे परंतु षटकार चौकार येणं सुद्धा तितकाच महत्वाचं आहे. कारण पहिल्या मॅच मध्ये जर आपण 7-8 षटकार मारू शकता तर 2 ओव्हरमध्ये आतापर्यंत चौकारही मारू शकले नाही. तर बघूया आता इथून पुढे प्रशांत आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय. हो, वेट करून खेळल्या चेंडू मात्र पाईनला केला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. आता सुंदर झेल टिपला समीरने मात्र. आता सुंदर झेल टिपलेला आहे, कारण मागच्या चेंडूवरती जर पाहिलं त्या चेंडूवरती झेल टिपण्यासाठी थोडेसे पुढे आले होते आणि त्याच्या डोक्यावरनं प्लाय झाला. चेंडू चौकार मिळाला होता. आता मात्र सुंदर कॉम्बिनेशन जोडलं त्याने, टायमिंग चांगला जुळवला आणि सुंदर झेल टिपला आणि प्रशांत कोरची विकेट आली आहे.
शेवटच्या ओव्हरमध्ये आता पाहायला लागलं तर गुरुच्या माध्यमातून गोलंदाजी केली तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे, त्यामध्ये 2 विकेट आणि 3 धावा मिळालेल्या आहेत. तर बघूया उरलेले 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विनिंगचे स्ट्राईक वरती बाळा आपण पाहू शकाल आवळपाडा संघाकडनं पटापटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा जर पाहिलं तर टायमिंगच जुळलेलं नाही तर इथे एक धाव नक्कीच मिळेल बॅटच्या सहाय्यानं. नक्कीच तिथे जर पाहिलं तर थोडीशी बॅटली काढा लागली होती आणि इथे सिंगल धाव मिळाली आणि सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावरती 35. मागच्या मॅच मध्ये सुद्धा परत 4 ओव्हरमध्ये 37 धावा बनवल्या होत्या असंच वाटायला लागले. आता 35 आहे म्हणजे अजून 2 धावा त्याच्यापासून दूर आहे आवळपाडा संघ. मागच्या मॅच मध्ये पहिल्या मॅच मध्ये पाहिलं तर तब्बल 100 धावा जोडल्या होत्या 100. हो पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, जर हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये गेला असेल तर धाव मिळणार नाही. वाईट चेंडू आलाय तर स्ट्राईक सुद्धा मिळणार आहे. तर व्हाईट इथे आलाय, व्हाईटच्या रूपामध्ये एक धाव जोडलेली पाहायला मिळेल. चला अंगाला चेंडू लागलेला नाही म्हणजे विकेट सुद्धा मिळणार नाही. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे, विकेटही मिळणार नाही सर, कारण विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेला तर आपण धावच देत नाही, याच्याकडे लक्ष असणं महत्वाचं आहे. चेंडू वाईड आलाय, वाईटची धाव मिळेल तर प्रशांत पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. गुरु पुन्हा चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. स्ट्राईक वरती प्रशांत शिंदे मैदानाच्या हातमध्ये. बघूया शेवटच्या अंतिम चेंडूवरती वेट करून केलं, कव्हरच्या दिशेने चेंडू केला, एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक ज्ञानेश्वर त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. शेवटच्या अंतिम चेंडूवरती आलाय चौकार आणि चौकाराने धावसंख्येला मात्र आकार मिळाला. एकूण टोटल धावा 5 गडी बाद 40 धावा जोडल्या गेल्या म्हणजे 10ची सरासरी राखली आवळपाडा टीमनं. तर डोळखंबा असोसिएशनचे अधिक सन्माननीय नितीनजी चौधरी सर उपस्थित होते, त्यांचे आपण करूया गोड कौतुक. खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आज पुन्हा एकदा या चषकाला भेट देण्यासाठी उपस्थित झाले, तुमचे मनापासून आभार व्यक्त करू. त्यानंतर चंद्रकांत नानाजी चंद्रराव साहेबांचे बंधू इथे उपस्थित होते, त्यांचे आपण गोड कौतुक करूया. रितेश दादा यांचे वडील, त्यांचंही गोड गोड कौतुक आपण या मुख्य मंचावरती करू साहेब. चला अशोक काका चंद्रराव साहेब आपण चला मुख्य मंचावरती असं नसतं व्हायचे. त्यानंतर आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी चौधरी सर इथे उपस्थित होताना पाहायला मिळते, त्यांचे आपण शब्द सुमनाने करूया गोड कौतुक. शेवटच्या आणि अंतिम फायनलच्या मॅच साठी इथे उपस्थित झालेले आहेत. तर आवळपाडा संघाने 4 ओव्हरमध्ये बनवलाय 40 धावा आणि 24 चेंडू मध्ये बनवायच्या टाकी पठार संघाला 41 धावा. तर या आयोजकांच्या माध्यमातून भरवलेली स्पर्धा ती आयोजकांचं महत्वाची भूमिकेमध्ये जर पाहिलं गेलं तर रमेशजी भोईर, रमेश अप्पा माजी सरपंच भोईर सरांच्या माध्यमातून खूप मोलाचं योगदान लाभत आहे, त्यांचं आपण गोड कौतुक करूया या आयोजकांच्या वतीनं. तर सुभाष भोईर दादा यांचंही खूप मोलाचं योगदान आहे, आज तेही उपस्थित आहेत, कालच्या दिवसामध्ये नव्हते परंतु आज पुन्हा एकदा त्यांची पूर्णपणे दिवसभर उपस्थिती लाभलेली आहे, त्यांचंही गोड कौतुक आहे. सुनील वाघ आज आपल्या इथे उपस्थित नाही परंतु त्याही गोड चांगली कामगिरी केली, त्यांच्या माध्यमातून भोजनाची ही सुविधा सुद्धा आपल्याला मिळत असते, त्यांचंही गोड कौतुक. त्यानंतर जयवंत दादा भोईर यांचंही गोड कौतुक आहे. अशोक भोईर आणि सचिन भोईर, मुकुंद वाघ, रुपेश भोईर, नरेश बांगारे, विकास भोईर, प्रसाद भोईर, राहुल खोंगेरे, रितेश चंद्रराव आणि त्याच्या स्कोररच्या भूमिकेत जर पाहिलं महत्वाची भूमिका अख्ख्या दिवसभर रवींद्रजी बांगारे सरांच्या माध्यमातून आपण पाहतोय, त्यांचंही गोड कौतुक आपण करूया कारण त्यांच्या माध्यमातून ही सर पूर्ण माहिती आपण ऑनलाईन प्रसारित करत आहोत, कारण स्कोरर जर नसला तर आपण माहिती सांगू शकत नाहीये, त्यांचं गोड कौतुक आहे. त्यानंतर सर्व ज्या ट्रॉफीज आपण पाहतोय चमचमणाऱ्या ट्रॉफीज चांदीच्या ट्रॉफीज आहेत, त्या ट्रॉफीमध्ये जर पाहिलं तर एक अतिशय प्रेमळ व्यक्ती माजी सरपंच साहेब रमेशजी भोईर सरांच्या माध्यमातून दिलेले आहेत. त्यानंतर राहुलजी कोंगेरे साहेब यांच्या माध्यमातून पूर्णपणे या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज ज्या आपल्याला पाहतो सन्मान चिन्ह ते राहुलजी कोंगेरे सरांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचंही गोड कौतुक आपण करू या संध्याकाळच्या सत्रामध्ये. त्यानंतर पूर्णपणे या स्पर्धेला बॉल बॉक्स आपण पाहतो, बॉल जे खेळतायत आपण ते बॉल पूर्णपणे आमच्या टाकी पठार विभागातली एक गोड व्यक्ती एक समाजसेवक किसनजी वाघ सर यांच्या माध्यमातून दिले गेले, त्यांचं गोड कौतुक आहे. त्यानंतर न्यू सद्गुरु कृपा इंटरप्राइजेस वॉटर मिनरल्स जयवंत आरस सर
यांच्या माध्यमातून मेन ऑफ द मॅच सिरीज देण्यात आलेली आहे. त्यांचाही गोड आपण कौतुक, त्यांचंही आज हजेरी लागलेली होती. त्यानंतर टीमसाठी सर्व टीमसाठी टी शर्ट दिले गेले ते राजीवजी भोईर सर यांचंही मनापासून आपण गोड कौतुक करू. ते सध्याच्या तिथलं पालघर महागणपती अष्टमी टिटवाळा इथे राहत आहेत, परंतु ह्याच गावातली ती व्यक्ती आहे, त्यांचंही गोड कौतुक आहे. आणि जाऊया आपण आता मैदानाच्या आतमध्ये. मॅचला होते सुरुवात, एक इनिंग संपले, दुसऱ्या इनिंगला होते सुरुवात. तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण टाकी बेटार संघाकडनं अनंत आणि दशरथ. तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल भरत भोईर, एक नामांकित असा गोलंदाज, अनेक मैदानात गाजवणारा गोलंदाज. आज NP स्पोर्ट मधून खेळत असताना हा गोलंदाज आज आपल्या गावासाठी खेळतोय. तर बघूया कशा प्रकारे आपल्या गावासाठी कामगिरी केली जाईल ते सुद्धा पाहायचं आहे, कारण 40 धावा धावल्यात धावफलकावरती आणि 41 धावांचं लक्ष्य पार करायचं टाकी पठार संघाला. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या ओव्हर मधला टाकला जातोय भरत भोईर कडनं. पहिल्या चेंडूवरती प्रहार केलाय क्षेत्ररक्षक राजेश येताना पाहायला मिळतील, परंतु रनिंग थोडीशी कमी जाणवली आणि तिथे प्रॉपर कनेक्शन होतं, परंतु इथे चेंडू मात्र अडवू शकले नाही, कॅच कॅरी करू शकले. चेंडू निघून गेलाय बाउंड्रीच्या बाहेर. 4 धावा. पहिला चेंडू फुलटॉस होता, फुलटॉस चेंडू पूर्णपणे फुल टॉल घुसून केलाय दशरथने. पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर खूपच चेंडू सुंदर टाकला गेलाय. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळत घेतलं या चेंडूने. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि समीर मात्र कोणतीही चुकी न करता चेंडूला स्टॉप केला आणि चेंडू डॉट पाहायला मिळाला. भरत भोईरच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार, त्यानंतर कुठेतरी मात्र थांबवण्याचं कार्य गोलंदाजानं केलं. या चेंडू डॉट आलाय, कमबॅक राहिला, एक तेरी तर एक मेरी अशी गोलंदाजी आपण भरत भोईर करणं. हो, आता जर पाहायला गेला तर चेंडू थोडासा ऑप्टमच्या बाहेर पडलेला पाहायला मिळाला. पंचाने तिथे दंडित केलं. एक्स्ट्राची धाव जोडली जाईल वाईटच्या रूपामध्ये. 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 5च्या घरामध्ये. साई स्टार आवळपाडा संघ जर पाहायला गेला तर एक बक्षीस त्यांच्या नावावरती राहिली, एक ट्रॉफी त्यांच्या नावावरती राहिली आहे गेल्या वीक मध्ये, परंतु या वीक मध्ये पुन्हा एकदा फटका बसलाय. हवेमध्ये चेंडू आला, क्षेत्ररक्षक कॉम्बिनेशन जोडताना पाहायला मिळत आहेत. प्रशांत कोर कडनं सुटलाय झेल आणि जीवदान पुन्हा एकदा मिळतोय दशरथ या फलंदाजाला. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. एकूण टोटल रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहू शकताय 7 धावा धावफलकावरती. झेल कशा प्रकारे होता तो आपण रिप्ले ऍक्शन मध्ये पाहू शकतो. प्रशांत कोरकडे एक सुवर्ण संधी होती, एक सोपा झेल होता, त्याचा अंदाज चुकला आणि मात्र झेल धरणीला दान झाला आणि जीवदान मिळालं दशरथ या फलंदाजाला. पुरेपूर फायदा उचलेल का भरत भोईर? पुन्हा ते चेंडू घेऊन जाताना दशरथ साठी सुंदर कामगिरी, चांगली गोलंदाजी. या चेंडू सुद्धा डॉट पाहायला मिळतोय आणि वाईटच्या रूपामध्ये 1 धाव नंतर जोडली होती, परंतु हा चेंडू चांगला आलाय. सुंदर कामगिरी, डॉट चेंडू पाहायला मिळाला. चांगली कामगिरी गोलंदाजाकडनं होताना पाहायला मिळते. अजूनही जर पाहायला गेलं तर 7 धावा धावफलकावरती उरलेले 20 चेंडू शिल्लक आहेत. 34 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा इथे अपील 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 आणि अपील मध्ये विश्वास कमी आहे आणि विश्वास कमी असताना मात्र इथे कोणत्याही प्रकारे पंचाने अपील फेटाळलेली आहे. परंतु समीर खूपच नाराज आहेत या अपीलवरती, कारण भरत भोईरने थोडीही अपील केलेली आहे. भरत भोईरला वाटलंच नव्हतं की ही कट आहे, परंतु समीर शिंदेला वाटलं की ही कट आहे, परंतु इथे पंचाने ती अपील फेटाळलेली आहे आणि पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल समीर, सॉरी भरत. स्टेट ड्रम चेंडू केला, सर्वात सेफ फटका, परंतु तिथे प्रशांत कोर आले, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू जर पाहिला बाउंड्रीच्या बाहेर. या चेंडूवरती मिळतील 4 चौकार. 11 धावा धावफलकावरती लागलेत. अजूनही 18 चेंडू आणि 30 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 30 धावा म्हणजे प्रति ओव्हर मध्ये 10ची सरासरी.
एक सोपी मॅच सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर 1-2 काढून सुद्धा धावसंख्येला आकार देऊ शकते या टाकीपटार संघ. पण बघूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते, कारण अवलपाडा संघाकडनं 2 झेल सोडलेले आहेत, त्याचा परिणाम भोगावा लागतो की काय. सध्याच्याकडे राजेशने प्रशांतने झेल सोडलाय आणि दोन्ही प्रशांतने झेल सोडलेत. एक प्रशांत शिंदे, एक प्रशांत कौर, या दोघांनी झेल सोडलेत. परंतु आपल्या गोलंदाजीवरती मागची मॅच त्याने डिफेंड केली होती, ती पुन्हा एकदा केली जाईल का प्रशांत शिंदेच्या माध्यमातून पाहायचं आहे. कारण आता उरलेले 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 30 धावा. समीकरण बघूया कशा प्रकारे जोडलं जाईल ते पाहायचं आहे. प्रशांत पहिला चेंडू घेऊन जाईल. 18 चेंडू मध्ये 30 धावेची गरज असताना प्रशांत शिंदेचा हा पहिला चेंडू स्ट्राईक वरती अनंता आपण पाहतोय. अजून एकही चेंडू खेळलेला नाहीये. पहिल्या चेंडूवरती मात्र एज लागते, तिथे मात्र शिवाजी शिंदे येत होते, पण त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू मात्र जाताना पाहायला मिळाला. मागच्या दिशेला चौकार जातोय की पाहायचा आहे. चेंडू थांबलेला पाहायला मिळाला. या चेंडूवरती जर बघता बघता एक रनिंग बिटवीन द विकेट जर पाहायला गेलं तर अतिशय तेजीमध्ये आणि तालमेल अति सुंदर टाकी पठार संघाकडनं या चेंडूवरती मिळाल्या 3 धावा आणि 3 धावेने धावसंख्या धावफलकावरती 14 जोडलेल्या पाहायला मिळतील. उरलेले 17 चेंडू आहेत, 27 धावेंची गरज. सामना बघूया कोणाच्या दिशेने झुकतो ते पाहायचं आहे. कारण सध्याच्या घडीला सांगायला गेलं तर ही मॅच कोण जिंकेल कोण हारेल सांगू शकणार, कारण परिस्थिती जर पाहायला गेलं तर दोन्ही संघाकडे 50-50 मॅच आहे. मोठे पटके खेळण्याची चान्स बघूया गोलंदाज देतोय की फलंदाज दशरथला ते पाहायचं आहे. दशरथ स्ट्राईक वरती, गोलंदाज प्रशांत. नक्कीच इथे चांगला फटका आहे. तिथे राजेश चेंडूवरती येतील. राजेशने चेंडू अडवला, फेकी झाला, एक सिंगलच मिळेल आणि चांगली फिल्डिंग राजेशचा जर आज पाहायला गेला तर दिवस अतिशय सुंदर आहे. फिल्डिंग त्याच्याकडनं सुंदर राहिली. पहिल्या चेंडूवरती मात्र त्याने झेल घेण्याचा प्रयत्न केला. कदाचित मला तो माझ्या अंदाजे मी सांगितलं की झेलवरती यायचंच नव्हतं, चौकार अडवायचा होता, परंतु त्याच्याकडनं चुकी झाली आणि तो चेंडू चौकार गेला. आणि त्याच्याच अनुषंगाने तर प्रशांतने झेल सोडला, त्यानंतर प्रशांत शिंदेने सुद्धा झेल सोडला आणि त्यानंतर मात्र गोलंदाज भरत वर खूपच नाराज झाले. तर प्रशांत शिंदे बघूया आपल्या गोलंदाजीवरती कशा प्रकारे कामगिरी करतोय. हो, आडव्या बॅटने चेंडूला क्लिक केलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे आहेत, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर अनंताच्या बॅटमधनं आलाय षटकार. सहा धावा आल्या आणि 6 धावेने धावसंख्या धावफलकावरती 21. 15 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 15 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 20 धावा. समीकरण सोपं होताना पाहायला मिळायला लागलंय सध्याच्या घडीला, कारण कॅचेस विन द मॅचेस हे नेहमी सांगितलं जातं क्रिकेटमध्ये. आणि कॅच 2 सुटलेल्या त्या अवलपाडा संघाकडनं. अनंत पुन्हा एकदा स्ट्राईक वरती, पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. आता भरत भोईरकडे झेल आलाय आणि तिथे झेल सुंदर टिपलाय. अनंताची खेळी संपुष्टात, पहिला गडी बाद होईल टाकी पठार संघाच्या माध्यमातून अनंताच्या रूपामध्ये. डीजे रम्या. सुंदर असा फटका आपण अजितच्या बॅटमध्ये पाहायला मिळाला आणि या 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती 25. 13 चेंडू शिल्लक, 16 धावेंची गरज. प्रशांत पुन्हा एकदा फटका प्रॉपर, परंतु तिथे क्षेत्ररक्षक राजेश जोडले जातील की समीर
कॉलिंग तर केलेलं नव्हतं, परंतु समीर सुद्धा त्याच्या अंगाला चिटकला होता. परंतु राजेशने मात्र सुंदर झेल टिपला आणि अजितची किळी संपुष्टात पाहायला मिळेल. या चेंडूवरती मोठा फटका खेळला, परंतु ताकदीचा वापर कमी छोटा खेळाडू होता. हवेमध्ये चेंडू पाहायला मिळाला आणि विकेट मिळाली अजितची. संधी थोडीशी रमेशला.
थँक्यू. तर या 4 धावा आल्या आणि 4 धावेने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते 29 आणि उरलेले 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 चेंडू मध्ये बनवायच्यात 12. दोन्ही संघाकडे धडधड वाढलेली आहे कारण ती धडधड कोणाची कमी होईल कोणाची नाही ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल. कोण जिंकेल कोण हारेल आलेली वेळच आपल्याला सांगणार आहे. प्रशांत पुन्हा चेंडू घेऊन जाईल दिनेश साठी. पुन्हा एकदा असताना शिंदेकडे चेंडू जातोय तिथे मात्र झेल सोडलाय आणि आता परिणाम मात्र आपल्याला भोगावेच लागतील. डायरेक्ट हिट. झेल सोडला तर सोडला पण रनआउटची विकेट मिळाली आहे. विकेट +1 या चेंडूवरती कॉम्बिनेशन जोडलं जाईल. एक धावेने धावफलक जोडलेली पाहायला मिळेल. महत्वाचा गडी होता त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागलं. डायरेक्ट हिट झालं शिवाजीच्या हातामधनं. सुंदर झेल सुटला परंतु रनआउटची विकेट मिळाली आणि एकच धाव. सात चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 11 धावींची गरज आहे. तर बघूया 11 धावा इथून पुढे काढल्या जातील का कारण या चेंडूवरती विकेट +1 ठरला गेला आणि एकूण टोटल धावा धावफलकावरती जोडल्या 30 धावा. उरलेल्या अजूनही आहेत 11 आणि शेवटच्या या ओव्हरमधला शेवटचा आणि अंतिम चेंडू प्रशांत ज्युनियरच्या माध्यमातून चेंडू टाकला जातोय. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज. ओहो पुन्हा एकदा फटका चांगला आहे तिथे बाळा चेंडूवरती आले. चेंडू अडवला फेकी झाला. एक सिंगल मिळेल आणि एका सिंगल वरतीच मात्र समाधान मानावं लागेल आणि एक सिंगलने धावसंख्या धावफलकावरती जोडलेली पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाईल. 31 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील आणि 31 धावेने धावसंख्या इथे 3 ओव्हरची समाप्ती होताना पाहायला मिळेल. शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू आणि 10 धावेंची गरज. शेवटचे 6 आणि 10 ही मॅच नक्कीच प्रेक्षकांनो पहा. खूप सुंदर मॅच होईल. 6-10चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच चांगला कोण जिंकेल जर पाहायला गेलं तर इथे सुंदर मॅच रंगलेली पाहायला मिळते कारण ही संघ जर पाहायला गेले तर डोळखाम असोसिएशन मध्ये नोंदवलेली ही पहिली टीम या वर्षामध्ये आणि टाकीपटारची ही पहिली मॅच आहे आणि पहिल्याच मॅच मध्ये क्वालिफायरचा सामना खेळतायत. म्हणजे बघा किती कॉम्बिनेशन त्यांच्या संघामध्ये आहे. पहिल्याच मॅच मध्ये क्वालिफायर होईल का ते सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं कारण टाकीपटार संघ नुकताच आपल्या डोळकाम असोसिएशन मध्ये जॉईन झाला आणि पहिलीच त्यांची मॅच आणि पहिल्याच मॅच मध्ये क्वालिफायर सामन्याचा खेळण्याची संधी त्यांना मिळाली आहे. साई स्टार आवलपाडा संघ जर पाहायला गेला तर मागच्या वीक मध्ये त्यांनी एक प्राइज पटकावली आणि ह्या प्राइज जर पटकावली तर ही दुसरी त्यांची प्राइज राहणार आहे. तर दुसऱ्यांदा क्वालिफायर होईल का आवलपाडा टीम ते पाहायचं आहे. निखिल गोलंदाजी मार्गात सज्ज होईल. स्ट्राईक वरती फलंदाज प्रदीप. बघूया आपल्या संघासाठी 6 चेंडू आणि अंतिम 6 चेंडू मध्ये 10 धावेंची गरज आहे. तर बघूया कशा प्रकारे कामगिरी केलेली जाईल ते पाहायचं आहे. चेंडू पहिला घेऊन जाईल. पहिला चेंडू जर पाहायला गेला तर खराब चेंडू कारण पंचांकडे युद्धात मागलेली पाहायला मिळाला आणि हा चेंडू मात्र पंचाने वाईट घोषित केलाय. वाईटच्या रूपामध्ये एक्स्ट्राची धाव जोडली जाईल. उरलेले 6 चेंडू 9 धावेंची गरज. सुंदर अशी कामगिरी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. ओहो पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर निखिल वरती दबाव निर्माण झाला आहे. त्या दबावाच्या साहाय्याने जर पाहायला गेलं तर पुन्हा एकदा चेंडू वाईट येतोय आणि 22ची धाव मिळते. म्हणजे बघा वाईट +1 एकूण 2 धावा आणि समीकरण आता मात्र पूर्णपणे झुकलेलं पाहायला मिळालं. 6 चेंडू आणि 7 धावेंची गरज आहे. बघता बघता सामन्याचं चित्र बदलायला लागलंय. सध्याच्या घडीला टाकीपटार संघ इथे चांगली कामगिरी करतोय परंतु खराब गोलंदाजी मी म्हणेल शेवटच्या मुमेंटला निखिलच्या माध्यमातून ओव्हर इथे चेंज करताना कारण स्वतः कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये रवाना झाले. मला वाटतंय पहिल्यापासून समीरनेच गोलंदाजी करायची होती असंच माझं म्हणणं होतं परंतु आता शेवटच्या मुमेंटला आलाय परंतु आपल्या संघासाठी आपल्या टीमसाठी फक्त 7 धावा वाचलेल्या आहेत 6 चेंडूमध्ये. त्या 6 धावांवरती आपण डिपेंड कराल का आपल्या स्वतःवरती जबाबदारी घेऊन स्वतः इथे मैदानाच्या आतमध्ये रवाना होताना पाहायला मिळतील. तर स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल एक ज्युनियर खेळाडू गुरुवाक. बघूया कशा प्रकारे जरा आदिवासी असोसिएशन मध्ये पाहिलं तर पंचांच्या भूमिकेमध्ये त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळत असते. बॅटिंग सुद्धा चांगली आहे. चेंडूवरती जर पाहिलं फटका बसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूखाली आले प्रशांत शिंदे आणि सुंदर झेल टिपला आणि आता खेळ कदाचित संपला असं सुद्धा म्हणावाला हरकत नाही कारण एक महत्वाचा हिरा होता
त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर धाडलं पहिल्या चेंडूवरती समीरनं, आणि समीरची ही खासियत आहे आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. समीरकडे का पाहिलं जातं एक हुकमी एका म्हणून, त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. गुरुने वाटलं की या चेंडूवरती मी षटकार ठोकू शकतो, परंतु चेंडूला जास्त उंची मिळाली, लांबी कमी मिळाली आणि तितकाच चांगला टायमिंग मिळाला प्रशांत शिंदेला आणि सुंदर झेल कॅरी केला आणि गुरुची मात्र विकेट मिळाली. आणि आता उरलेले 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची गरज. समीर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. समीर पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल. ओहो, पुन्हा एकदा इथं मला मिस फील्ड पाहायला मिळाली समीरकडनं. पुन्हा एकदा बाळ परवीन सुद्धा तिथे चुकी करतायत आणि त्याचा परिणाम बोगा वास लागेल. खराब चेंडू फेकी, परंतु आदिवासी खेळाडूकडे जर पाहिलं तर पळण्यामध्ये एक्सप्रेस असतात, हे आपण नेहमीच पाहिलेलं आहे. आदिवासी खेळाडू पळण्यामध्ये एक्सप्रेस असतात, ही एक्सप्रेस आपण दाखवली आणि तिथे 2 धावा. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा. म्हणजे बघा या मॅचचं चित्र अनेक वेळा बदललं. कारण पाहायला गेलं तर धावून जर पाहायला गेलं तर धावून ही मॅच सहज आदिवासी टीम आहे आणि आदिवासी खेळाडू आहेत. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. धावून सहज ही मॅच जिंकू शकते, मोठ्या फटक्याची गरजच नाही मी म्हणतो. कारण आदिवासी खेळाडूंना नेहमीच आपण पाहत असतो पळण्यामध्ये एक्सप्रेस. एक लोकल कशी पळते ना तसे हे खेळाडू पळतायत आदिवासी खेळाडू. टाकीपटार संघ खेळाडू कक्षामध्ये पण आपण बाहेर येऊ नका, आयोजकांची सूचना येते आपण मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, आपण त्या खेळाडू कक्षामध्येच बसायचं आणि त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. समीर पुन्हा एकदा चेंडू घेऊन, ही मॅच काटेकी टक्कर, सर्व प्रेक्षकांना आवडणारी मॅच. समीर पुन्हा चेंडू घेऊन जाताना पाहायला मिळेल स्ट्राईक वरती सुद्धा. समीर फटका बसलाय हवेमध्ये, चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये आणि पळून 3 धावा होतील याच्यामध्ये शंकाच नाही. कारण मी सांगेल, कारण हा धावण्यामध्ये एक्सप्रेस आहेत आणि ते एक्सप्रेस असल्या कारणाने धावा किती होतील या मोजायच्या, फक्त पंचाने मोजायच्या. पंच धावा किती त्या तुम्ही मोजा, कारण पळण्यासाठी एक्सप्रेस आणि ह्या 4 धावा. मी सांगत होतो ना मोठ्या पटक्याची गरजच नाही, फक्त धावून काढायचे आहेत. कारण आदिवासी खेळाडू आहेत, मी सांगत असतो आमच्या आदिवासींचा इतिहास मला माहित आहे. आणि ओके 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 सर 3 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. चालेल, इथे जर पाहिलं तर मी सांगितलं होतं आदिवासी खेळाडू हे पळण्यामध्ये एक्सप्रेस असतात आणि ते सिद्ध करून दाखवलं. आता उरलेले 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. कारण राणामध्ये यांची आदिवासींची खासियत आहेच. मी सुद्धा सांगतोय, मी सुद्धा एक आदिवासीच आहे आणि पळण्यासाठी सर्व आदिवासी एक्सप्रेस असतात आणि ते सिद्ध करून दाखवलं. मोठ्या पटक्याची गरजच नाहीये. ते गुरुची चुकी झाली होती, परंतु त्या चुकीच्या नंतर जर मला समीर आणि प्रदीप ही चांगली कामगिरी. शेवटचा आणि अंतिम रनसाठी 3 चेंडूमध्ये 1 धावेची गरज. ओहो, चेंडू डॉट आला याच्यामध्ये शंकाच नाहीये, कारण चेंडू सुंदररित्या पार पाडला गेलाय. अजूनही मॅच संपलेली नाहीये मित्रांनो, मॅच संपली नाही. मॅच जिंकेल कोण ते अजून सांगणं सोपं नाही. कारण एका चेंडूवरती 6 धावा करणं कधी कधी एकदम सोपं होत असतं, परंतु कधी कधी एका चेंडूवरती जर पाहायला गेलं तर 2-3 चेंडूवरती 1 धाव घेणं कधी कधी खूपच कठीण झालेलं आहे. अनेक इतिहास आहे युट्यूब वरती आपण पाहू शकतायत. ओहो, पटका लागला, क्षेत्ररक्षक आहेत आणि सुंदर झेल. मॅचचं चित्र पुन्हा एकदा बदललं आणि आता पुन्हा एकदा जिंकेल कोण आणि हारेल कोण. मॅच आवडला तर प्रेक्षकांना तसं टाळावाला हरकत नाहीये. सुंदर गेम, लाजवाब गेम. समीरचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमीच आहे. समीर जर अशी मॅच डिपेंड करू शकतो तर आपण निखिलला वर द्यायची संबंधच येत नाही असं मी म्हणेल. कारण आपल्या मनामध्ये काय आहे हे सांगू शकत नाही, पण माझ्या मनातली मी गोष्ट सांगतोय. समीरने सुंदर मॅच कव्हर केली आणि आपल्या संघाच्या दृष्टीनं इथे पुन्हा एकदा आपल्या संघाच्या दृष्टीने मॅच आपल्या जवळ आणलेली आहे. आता शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक आहे आणि 1 धावेची गरज आहे. फटका खेळण्याची गरज आहे की नाही, अंगाला लावला तरीही मॅच सहज जिंकली असती कदाचित टाकीपटा टीमना, कारण धावण्यासाठी एक्सप्रेस. परंतु त्याचं कॉम्बिनेशन आता झुकलेलं आहे, पूर्ण त्यांचा कॉन्फिडन्स गळलेला पाहायला मिळतोय. कारण समीर महत्वाचा गडी होता, त्याला सुद्धा मैदानाच्या बाहेर जावं लागलं आणि शेवटच्या अंतिम 1 चेंडूवरती 1 धावेची गरज आहे. तर जिंकेल कोण, हारेल कोण. जो संघ हारेल तो रात्रभर झोपणार नाही याच्यामध्ये मात्र शंका नाही. जो संघ हारेल तो मात्र रात्रभर झोपच येणार नाही, कारण ही मॅचेस तशी आहे.
राज आलेत मैदानाच्या आतमध्ये. शेवटची आणि अंतिम मॅच मैदानाच्या आत सुंदर रंगली गेले. सर्व प्रेक्षक वर्ग सुद्धा उठून उभे झालेले आहेत ही मॅच पाहण्यासाठी आणि प्रेक्षक वर्गांना या अशाच मॅच आवडतात याच्यामध्ये शंका नाही. सुंदर मॅच, लाजवाब मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली पाहायला मिळते. टाकी पठार संघाला सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे, तितकंच कौतुक साई स्टार अवलपाडा संघाला सुद्धा व्हायला पाहिजे. ज्या खेळाडूला हृदयविकाराचा आजार असेल त्यांनी ही मॅच पाहूच नका, कारण झटका येऊ शकतो. कारण सध्याच्या घडी जर पाहायला गेलं तर चांगली मॅच आहे. समीर चेंडू घेऊन जा, शेवटचा आणि अंतिम चेंडू. ओहो, विजयी फटका होईल की नाही पाहायचं आहे. पळण्यामध्ये एक्सप्रेस आणि एक्सप्रेस मात्र इथं सिद्ध झाली. टाकी पठार संघाने विजय मिळवला आणि शेवटच्या मुवमेंटला मात्र साई स्टार आवळपाडा संघाला मात्र विजय मिळवता आला नाही. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन टीम आवळपाडा संघ. समीर सारखा खेळाडू मी आतापर्यंत डोळखाम विभागामध्ये त्याचं नाव मी नेहमीच घेत जातो. त्याच्याकडे एक चांगली शैली, चांगला खेळ, चांगला अनुभव, चांगलं प्रेम, क्रिकेटवरती अतिशय असलेला प्रेम आणि ते समीरने आज पुन्हा एकदा दाखवला. समीर करून करेल काय तर एकट्या संघावरती एकट्या गोलंदाजावरती असं होऊ शकणार नाही. नक्कीच चांगलं कॉंग्रॅच्युलेशन टीम